पावसाळा सुरू झाला की सर्वत्र छान आल्हाददायक वातावरण होतच, पण पावसाळा आपल्यासोबत अनेक असे आजार देखील घेऊन येतो. त्यापैकीच एक आजार म्हणजे डेंग्यू. सध्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये डेंग्यूची साथ पसरलेली आहे आणि या डेंग्यूमुळे 2 रुग्णांचा जीव देखील गमावलेला आहे. तर नागरिकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात आणि त्यासोबतच त्या डेंग्यूची काय लक्षणे आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यावेळेला डेंग्यूची जी साथ सुरू झालेली आहे ती थोडीशी तीव्र स्वरूपाची आहे असं दिसतं आहे. कारण या आजारामध्ये जेव्हा काही पेशंट्सला डेंग्यू आधी झालेला असतो त्यानंतर त्याच पेशंटला जर दुसऱ्यांदा डेंग्यू झाला तर तो थोडा तीव्र स्वरूपाचा असू शकतो आणि अशा रुग्णांनी थोडीशी जास्त काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा जेव्हा ताप येतो तेव्हा हा तापाची सुरुवात होते ती खूप तीव्र स्वरूपात होऊ शकते. खूप ताप येतो, अंग दुखतं, डोकं दुखू शकतं, तापाबरोबर थंडी आणि हुडहुडी भरून येऊ शकते. तर अशा पद्धतीचं जेव्हा असतं त्यावेळेला एक पॅरासेटामॉलची गोळी घेऊन अंग पुसून घेणं योग्य राहतं आणि नारळाचं पाणी पिणं, ORS किंवा भरपूर पाणी पिणं, ज्युसेस पिणं हे सुरू करावं जेव्हा पण ताप जास्त येतो त्यावेळेला. आणि ताप जर तिसऱ्या दिवशी राहिला तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्त चाचण्या करून घेणं योग्य राहतं. जेव्हा पण ताप येतो तेव्हा अगदी घाबरून न जाता जवळचे जे सेंटर आहेत, आता आपल्या महानगरपालिकेचे पण सेंटर आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहे, घाटी हॉस्पिटल आहे, इथे आपण साधं हिमोग्राम करतो. हिमोग्राम म्हणजे रक्ताची जी चाचणी आहे ज्याच्यावरून आपल्याला समजतं की रक्ताच्या ज्या तांबड्या पेशी आहेत ज्याला आपण प्लेटलेट म्हणतो त्या कमी झालेल्या आहेत किंवा नाही, तर ह्याकडे लक्ष देणं. त्यानंतर काही वॉर्निंग साईन्स असतात, वॉर्निंग सिग्नल्स असतात. तर वॉर्निंग सिग्नल्स म्हणजे खूप अतिशय तीव्र स्वरूपाचा ताप येणं, त्याबरोबर खूप जास्त डोकं दुखणं, डोळे लाल होणं, अंगावरती लाल रंगाचे पुरळ येणं, उभं राहिल्यानंतर चक्कर येणं, यासारखे जे थोडे वॉर्निंग सिग्नल्स आहेत ज्याला आम्ही रेड फ्लॅग म्हणतो, हे जर दिसत असतील तर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. तर ही काळजी घ्यायची म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की डेंग्यू होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सध्या आपल्याला पाणी साठवून ठेवावं लागतं आहे. त्याला आपल्याकडे उपाय नाही, पण ज्या कंटेनर्समध्ये आपण पाणी साठवलेलं आहे त्याचं रोज सकाळी तपासणी करावी. त्याच्यामध्ये डासांच्या अळ्या वगैरे दिसत आहेत का ते बघावं. डासांच्या अळ्या दिसत असल्या तर त्या ताबडतोब पाणी फेकून द्यावं. पाण्याचे जे सर्व भांडे आहेत ते सर्व कोरडे ठेवावे. त्याच्यामध्ये तुम्ही तुरटी वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भांड्यांमध्ये पाणी साठवलेलं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवलं तर त्याच्यावर डास बसत नाहीत आणि मग ते डासांच्या ज्या माद्या आहेत त्या तिथे अंडे टाकू शकत नाही. तर हे पहिला उपाय आहे. दुसरा उपाय आहे की मच्छरदाणी लावणं. सध्या पूर्वीच्या काळी मच्छरदाणी हे कंपल्सरी असायचं, पण आता जी ट्रॅडिशन होती आपली मच्छरदाणीची ती सध्या म्हणजे कोणी फॉलो करताना आपल्याला दिसत नाही, पण सगळ्यात जास्त प्रोटेक्शन आपल्याला त्यापासून मिळतं. तिसरी गोष्ट आहे की हे जे मच्छर आहेत हे साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला जास्त चावतात. तर संध्याकाळच्या वेळेला दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणं जेणेकरून डास घरामध्ये येणार नाहीत. आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की ट्युशनला जाणारे, शाळेत जाणारे मुलं हे संध्याकाळी रस्त्यावरती उभे राहून गप्पा मारत असतात. त्यांना त्या ठिकाणी डास चावतात, कारण दलदल असते, पाणी जमा झालेलं असतं, झाडी असतात, ह्या झाडांमध्ये डास असतात. आणि जितके पेशंट्स आमच्याकडे येतात त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे तरुण मुलांचं आहे, कारण हे सर्वजण बाहेर खेळत असतात. तर लांब बाह्यांचे शर्ट घालणे, लांब पॅन्ट घालणे, पायामध्ये सॉक्स घालणे आणि डासांच्या प्रादुर्भावापासून स्वतःला वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्यावं, भरपूर ज्युसेस प्यावे, नारळाचं शहाळं प्यावं आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवावं.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली आणि उपाययोजना केल्या तर तुमची तब्येत चांगली राहील आणि तुम्हाला डेंग्यू हा होणार नाही. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.